आजच्या ब्लॉगची सुरुवात तर पावसापासूनच होत आहे। हाय फ्रेंड्स, मी प्रगती तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये परत एकदा स्वागत करते। तर आमच्याकडे ना संध्याकाळी खूप जोरात पाऊस चालू होतं आणि त्रिशूला त्या पावसात भिजायचं होतं, म्हणून ती सारखी जिद्द करत होती की मला तिकडे जायचं आहे, पण पप्पा काही जाऊ देत नव्हते, म्हणून तिची अशी चिडचिड होत होती। त्यानंतर मी काही शूट केलंच नाही आणि लगेच दुसऱ्या दिवशी शूट करायला घेतलं। मी तर मस्त वरण भात जेवण करून घेतलं आणि त्रिशू इथे झोपेतून उठलेली होती, तर तिचे छान असे लाड करून घेतले। त्यानंतर लगेच मी कपड्यांच्या घड्या घालायला घेतल्या, कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या आणि मस्त असं बाहेर फिरायला निघाली। तिकडे तर कोणी दिसतच नव्हतं, आज तर सगळं मोकळंच होतं। मी एकटीच बसलेली होती, कारण त्रिशू पण तिच्या पप्पासोबत फिरायला गेलेली होती। तोपर्यंत काय त्रिशू नसल्यावर तर काय मी मस्त असं निवांतच बसलेली असते आणि मी बसलेली होती तेवढ्यात तर मला येऊन विचारतात की तुझी मुलगी कुठे। म्हणलं काय गेली आता पप्पासोबत, आणि तेवढ्यात तर त्रिशू पण आली आणि तिच्यासोबत ना छान अशी बसलेली होती मी। नंतर मग छोटे छोटे मुलं पण तिथे खेळायला होते, तर मग ती लगेच त्यांच्यासोबत खेळायला गेली। आता ती छोटी असल्यामुळे तिला सगळेजण उचलूनच घेत असतात आणि ती पण मस्त त्यांच्यासोबत एन्जॉय करत असते। त्यानंतर ना तिचं एक पार्सल आलेलं होतं, तर लगेच ना मी ओपन करायला घेतलेलं होतं। त्यामध्ये ना तिच्यासाठी हे मोबाईल बोलवलेलं होतं। चला तर मग कसं वाटलं आजचं ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटू अशा दुसऱ्या ब्लॉग